आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सध्या आहे व आज उपोषणाला या ठिकाणी दुसरा दिवस आहे। उपोषणाला बसलेले कार्यकर्ते आपल्या सोबत आहे। दादा, आपण उपोषणाला बसलेले आहे, आज दुसरा दिवस आहे, नेमके आपल्या काय मागण्या काय आहेत सरकारकडे? या ठिकाणी दादा, सतीश भोसले उर्फ खोक्या यांची जी गुन्हेगारी, याच्यामध्ये आता हे प्रकरण अगदी म्हणजे मोठ्या प्रमाणात याचं हे होतंय, नेमकं त्या ठिकाणी काय काय घटना यांच्याकडून गुन्हेगारीच्या घडलेल्या आहेत? गुन्हेगारीच्या अनेक घटना आहेत। आता अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक पोलीस स्टेशनला FIR आहेत। याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, आरोपीला काही जात नसते, आरोपी कोणत्या जातीचा हे बघण्याची आवश्यकता नाही। मग त्यांनी काही कोणत्याही विषयावर जाऊन वेगळा वेगळा अपप्रचार करणं आणि बाबा हे ह्याचे आहेत, मग त्या जाती असल्यामुळे त्यांना ते वंचित आहेत। आता काल ते आमचे 22चे सरपंच ढाकणे यांनी अगदी त्यांच्या जमिनीची प्रॉपर्टीची ओळख वाचून दाखवली, अख्खी यांना प्लॉट किती, यांना घर किती, यांना जमीन किती, यांना सगळं किती। याच्या पुढे जाऊन सांगतो, त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीची सावकारकी त्यांची चालू असते की एखाद्या माणसाला 10,000 दिले की 10,000चे 50,000 वसूल केले जातात। अडी अडचणीतला का माणूस जातो पैशाला, त्याला गरज असते, पण हे सगळं होत असताना अशा पद्धतीची जर वसुली होत असेल आणि अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या हरणाची तस्करी केली जाते आणि तस्करी केलेली आमदार सुरेश धसला माहिती आहे, तिथं काय घडतं हे प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे। मग हे सगळं होत असताना अशा आरोपीकडे जर सुरेश धस स्वतः त्या कुटुंबाला जाऊन भेट देणं, त्या ज्यांनी गुन्हे केलेत, ऐका, ज्यांनी गुन्हे केलेत, अरे संतोष भैया देशमुखच्या गुन्हेगारांना धनंजय मुंडेचं पहिलं स्टेटमेंट आहे की त्याला फाशी झाली पाहिजे, समर्थन नाही, फाशी झाली पाहिजे, ही भूमिका धनंजय मुंडेने घेतली। आणि ज्या पद्धतीने तुमचा माणूस अशा प्रकारचे गुन्हे करतोय, त्याच्या घरी बघायला तुम्ही जाता, कोणा म्हणता नाही नाही वन खात्याने चुकीचं काम केलं, कलेक्टरला मी या विषयावर बोलणार आहे। हे काय गुन्हेगारी जपण्याचं काम आहे? ही गुन्हेगारीला ताकद द्यायचं काम आहे। आणि अशा पद्धतीने आरोपी गुन्हे करत असले आणि अशा गुन्हेगाराचा नेता सुरेश धस असेल तर आमची भूमिका सुरेश धसने राजीनामा दिला पाहिजे। आता काही हो, तुम्हाला जर एवढी असं समाजाविषयी हे वाटत असेल ना, तर होऊन तपास नाही, तपास SIT कडे द्या, शिरूरच्या PI ची बदली करा ना बदली, तपास निष्पक्षपणे होऊ द्या आणि मग सत्य येईन सगळं समोर। बाकीचे राहिलेले आरोपी अटक होत नाहीत, का होत नाही बरं? का होत नाही आरोपी अटक? सुरेश धसने जर ठरवलं तर 100% आरोपी अटक होऊ शकतात, हे काही नवीन नाही। अहो, तो इथून कसा गेला, काय गेला, खोक्या पार तिथं गेला, तो कसं काय सापडला? सुरेश धसला माहिती आहे, अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये खोक्याला अटक करावीच लागेल म्हणून खोक्या सापडला, नाही तर खोक्या सापडायचं काही सोपं नव्हतं। अहो, तो एका मिनिटात गायब होतो, खोक्या कसं सापडन? एवढे पैसे सगळं एवढं सगळं असताना सापडायचं काय संबंध आला? त्यामुळं हे जर आरोपी लपून ठेवले असेल तर सुरेश धसने ठेवलेले। खरं जर बघितलं ना, खरं तर उस्मानाबाद, धाराशिव त्या भागात सुद्धा जे समाज राहतो, त्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय झाला, त्यांना पोलीस स्टेशनला अटक करण्याचं काम झालं, ते सुद्धा सोडण्याचं काम सुरेश धस करतात। म्हणजे या सगळ्या ही गँग आता कालच मोकोका लागलाय भाऊ काही भोसले कंपनीला अस्थितल्या, आमची भूमिका आहे, यालाही मोकोका लागला पाहिजे, याचे अनेक गुन्हे आहेत। आणि मी गृहमंत्र्याला विनंती करेल, मी खास करून गृहमंत्र्याला विनंती करेल, साहेब तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला या महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपवायची असेल तर संबंधित आमदार आणि संबंधित मंत्री, त्या विभागाचे आमदार, ज्या ठिकाणी आमदार निवडून आलेला आहे त्या ठिकाणचा जो PI असेल ते तुम्ही डायरेक्ट दिला पाहिजे। आणि त्यांच्या म्हणण्यामुळे दिल्यामुळं 3 वर्ष तो PI त्याचं धुणधूत बसतो, त्या प्रत्येक PI आमदाराचं ते 2-3 पोलीस स्टेशन असतात, त्या पोलीस स्टेशनच्या आधी त्यांना माहिती आहे आमदार साहेबांनी आणलंय मला, मग त्यांचं ऐकावं लागतंय। मग अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल झाले, या पिता पुत्रावर सुद्धा एवढी यांना मारहाण झाली। ढाकणे कुटुंबाला हरण धरायला गेलं तर मध्ये बाबा हरण धरू नको,
आणि हारणं धरू नको म्हणून यांना मारहाण झाली. बरी यांना मारहाण झाली हा भाग वेगळा. यांनी पोलिसांना गुन्हा दाखल केला आणि लोकांनी मोर्चा काढला. लगे रात्र त्यांची अॅट्रॉसिटी झाली. त्याचं घर वन खात्याने पाडलं, वन खात्याने घर पाडलं, लगेच संध्याकाळी घर जाळलं आणि पुन्हा गुन्हे दाखल. अरे काय चाललंय? अशाच मधलं एक पाथर्डीमध्ये असंच प्रकरण आहे. खंडणी 1 कोटी खंडणी. अरे मला काय होय सगळं, आणि गरीब कसं म्हणता येईल या सगळं. त्यामुळं माझी गृहमंत्र्याला विनंती आहे, खास करून मी निवेदन देणारे गृहमंत्र्यांना, संबंधित ज्या ज्या ठिकाणी जर तुम्हाला गुन्हेगारी संपवायचे असेल, खरे गुन्हेगार संपवायचे असले, तर त्या आमदाराच्या शब्दावरचा PI देऊ नका, त्या मंत्र्याचा SP देऊ नका. तुम्हाला जर खरं काम करायचं असेल, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल, तर हे केलं ना तर 100% महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपेल. आणि ढाकणे कुटुंबियाला अनेकही धमके येतात, कसं मागे घेत नाही, कसं होत नाही, काय काय होतंय, काय लोक म्हणतात तिथे गेले की संपून जाईल. आता संपत नाही. या महाराष्ट्रातला सगळा बहुजन समाज ढाकणे कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार. त्यामुळं आता सुट्टी नाही. आता 100% जर मुख्यमंत्र्याला जर खरं सत्य वाटत असेल, एवढे मोठे हरणं मारून अजून त्याचं मांस तपासलं जात नाही. त्या हरणाचं घरात एवढं मोठं मटण ठेवलेलं, एवढे मोठे जाळे भेटले, एवढे मोठे तपासणीला पाठवलं, पण आलं कुठं? आलंच नाही अजून. अरे यांनी ठरवलं तर 4 घंट्यात सगळं काही होऊ शकतं. तर फॉरेस्टच्या म्हणजे वन विभागाच्या मंत्र्याला माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये जर काळवीट हरणं वाचवायचे असले, मोरं वाचवायचे असले, तर याची तपासणी करून सत्य समोर आणा, आमची एवढी विनंती आहे. आता जसं शिरूर मध्ये आपण बघतोय का सुरेश धस जे त्यांचेच कार्यकर्ते खोक्या वगैरे, तसंच इतर ठिकाणी पण जसं गुन्हेगाराला राजकीय आश्रय भेटतं, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते असं वाटतंय का? 100% वाढते. मी स्पष्ट सांगतो, एखादा आमदार असेल आणि त्या आमदाराच्या सांगण्याप्रमाणे PI आला की त्या भागातली गुन्हेगारी वाढली, 100% वाढली. 100% वाढली म्हणजे वाढली. जर गृहमंत्र्याला गुन्हेगारी कमी करायची असेल तर यांच्या शब्दाचे PI देऊ नका, यांच्या शब्दाचा DYSP देऊ नका. आमदाराच्या मंत्र्याला जपणारा, या मंत्र्याला सांभाळणारा SP देऊ नका. 100% महाराष्ट्राची गुन्हेगारी कमी होईल. आता सतीश भोसले उर्फ खोके यांना आता अटक झालेली आहे, पण अजून त्यांच्या म्हणजे तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा? यासाठी लागली पाहिजे. आणि आज गृहमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे. त्यांना जर वाटत असेल हरिण काळवीट एवढ्या मोठ्या प्रमाणात मरतायत, तस्करी केली जाते, आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा जर आम्ही आज कालच्यापासून या ठिकाणी उपोषण करतोय, काल 1000 लोक होते, आजही 1000-1500 लोक असणार आहेत. मग हे सगळं होत असताना सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज राज्याच्या मुख्यमंत्री असतील, सचिव असतील, त्यांना या शिष्टमंडळाला भेट दिली पाहिजे. अन्यथा या आझाद मैदानाच्या बाहेर आम्ही जाणार नाहीत. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, बीड मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे, त्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न केलं पाहिजे, तुमचं सांगणं काही तर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आजही जातीय सलोखा बिघडला नेत्यामुळं. जातीय सलोखा नेत्यामुळे बिघडलेला आहे, आणि नेत्यामुळे बिघडल्यामुळं सध्या आजची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये बांधावून छोट्या बांधावून वाद केले जातात, जातीवाद केला जातो. तिथल्या एका मराठाच्या पुढाऱ्याला फोन केला जातो, तिथल्या एका OBCच्या पुढाऱ्याला फोन केला जातो, आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये यांच्या हेवेदाव्यामुळं खाली वाद लागले जातात. असं जर कुठेतरी थांबवायचं असेल तर आज मी तुम्हाला सांगतो, हजारो मराठा समाज आमच्या सोबत आहेत, हजारो मराठा समाज आमचे भाऊ आहेत. आजही महाराष्ट्रामधले मोठ्या प्रमाणात मराठा समाज आम्ही सोबत राहतो, एकमेकाच्या गळ्यात घालून चालतो. आजही मराठा समाज सुद्धा म्हणतो हे आम्हाला बिलकुल पटत नाही, आणि आम्ही म्हणतो प्रत्येक गावागावामध्ये आहेत, गावागावात त्यांनाही आवडत नाही हा विषय. परंतु जोपर्यंत पुढारी थांबत नाहीत तोपर्यंत खालचं थांबत नाही. पुढारी याच्यामुळे थांबत नाहीत की त्यांची दुकानदारी बंद होईल, त्यांचं नेतृत्व कमी होईल, म्हणून त्यांचं दुकान बंद केलं. दरांगे उपोषण करत होता, दरांगे तर मराठा समाजामध्ये फॅक्टर तयार झालं. दरांगेला कमी करण्यासाठी सुरेश धसला ताकद दिली. आता सुरेश धस मराठा समाजाचं नेतृत्व करतायत. हीच पद्धत आहे, साधं उदाहरण आहे. त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
आणि एक सामाजिक सलोखा, ह्या महाराष्ट्रामधलं जे बिघडलेलं सामाजिक सलोखा आहे ते पुन्हा एकदा जशाच तसा गळेत घालून चालला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. खूप धन्यवाद दादा. तर आपण आझाद मैदान या ठिकाणून हे दृश्य बघतोय. उपोषण जवळपास आज दुसरा दिवस आहे व प्रमुख मागण्यासाठी हे उपोषण असून व्हिडिओ पंकज गायकवाड, G7 न्यूज, आझाद मैदान, मुंबई.